महाराष्ट्राचा नकाशा असतो ना त्याची अशी थोडंसं एक कटआउट करणार आहे मी सनबोर्डचा. आणि आता हिरव्या मिरच्या टाकूया आपण त्यामध्ये. एकदम नूब आहे भाई, मी पहिल्यांदाच करतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे ना मम्मी पप्पा गावाला जाऊन हा दुसरा दिवस आहे आणि आज मला खूप भूक लागलेली आहे. मी आता दुपारनंतर हा व्लॉग चालू करतो. सकाळपासून मी पूर्ण सामान विमान देण्यातच माझा गेला. आता मी कुठेतरी फ्री झालोय आणि आता मी व्लॉग बनवायला घेतलाय. तर आता मला जेवण बनवायचं आहे. राईस बनवलेलं आहे ऑलरेडी वहिनीने, पण मला आता डाळ बनवायची आणि ती डाळ मी स्वतः बनवणार आहे. वहिनी बनवत होती पण मी तिला बोललो तू नको बनवू, मी बनवतो आज मला डाळ बनवायची आहे. मी युट्यूबवर बघून ही डाळ बनवणार आहे. आणि आज संध्याकाळी आपण आपल्या स्कूलमेट्स म्हणजे माझ्या शाळेतले जे मित्र आहेत, लहानपणीचे वर्गमित्र, माझे बेंच ते समजून जा, बेंच पार्टनर, माझ्या बेंचवर बसणारे, माझ्या आजूबाजूला लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांच्यासोबत राहिलेलो, उठलेलो, बसलेलो, अशा माझ्या मित्रांना मी आज संध्याकाळी भेटणार आहे. तर त्यापूर्वी पहिले आता जेवून घेऊया. दुपारची वेळ झालेली आहे आणि आता मला डाळ बनवायची. तर चला बघा मी कशी डाळ बनवतोय. जरा बरोबर बनवतोय का कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्याप्रमाणे तर ही आहे ती तूर डाळ आणि ही आहे मूग डाळ. अर्धी वाटी ही आपल्याला कुकरमध्ये घ्यायची आहे. टाकून घेऊया. आणि मी कपडे पण चेंज केलेत, जरा फ्रेश वाटतं, जरा त्यात घामाघूम झालेलं पूर्ण. आता पूर्ण ही अर्धी वाटी आणि ही अर्धी वाटी आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. चला, आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता तुम्ही, आता मी कुकरवरती डाळ चढवले. एक 3 ते 4 शिट्ट्या आपण देऊया. मस्तपैकी डाळ अशी शिजली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तडका देऊया. आविष्कार खूप झालाय, एक नंबर. तोपर्यंत मित्रांनो, मी आहे ना हा आपला टेबल काल आपण सगळं काढून ठेवलेलं ते व्यवस्थित आपापल्या जागी ठेवतो. कारण आपल्याला आता महाराष्ट्र दिन आहे ना, तर त्याच्या निमित्त मला एक महाराष्ट्राचा नकाशा असतो ना त्याची अशी थोडंसं एक कटआउट करणार आहे मी सनबोर्डचा. आणि त्याच्यावरती सुंदर असा कलर किंवा मी अजून काहीतरी विचार करतो त्याच्यावरती करायचा. आणि ते या इकडे त्या वॉलवरती असं लावायचा माझा विचार आहे. त्यामागे एक LED लाईट वगैरे सोडून. तर आज ते आपण बनवूया. लवकर बनवायला लागेल कारण उद्या 1 मे. तर हा टेबल पहिले मी व्यवस्थित करून घेतो आणि मग मी जोपर्यंत डाळ होते तोपर्यंत तो मी महाराष्ट्राचा नकाशा काढून घेतो. म्हणजे साईड बाय साईड मल्टीटास्किंग तर करायच लागेल आपल्याला, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे आणि भूकसुद्धा लागली. त्यामुळे डोकं दुखतं. जेव्हा भूक लागते ना भाई, पोटात काय नसतं ना, तर डोकं खूप दुखतं. तुमच्यासोबत पण असं होतं की नाही नक्की सांगा. तर चला, पहिले मी काय बोलत बसलो तुमच्याशी, पहिले टेबल सगळं क्लीन करून घेतो. चला. मित्रांनो, जरा टेबल आहे ना मी आता या साईडला फिरून घेतला म्हणजे कॅमेरा इकडे लागेल असा आणि इकडनं मस्त की आपली शॉर्ट शूट होईल. मागे बॅकग्राऊंड पण चांगलं आहे. मित्रांनो, मल्टीटास्किंग तुम्ही बघू शकता. इकडे मी डाळ शिजवत ठेवली आहे आणि इकडे मी आता शॉर्ट्स एडिट करायला घेतो, म्हणजे शॉर्ट शूट करायला घेतोय. मल्टीटास्किंग. मित्रांनो, इकडे आता तिसरी शिट्टी झालेली आहे ना, आता मी हे बंद करतोय. आपली डाळ शिजेपर्यंत माझा इकडे महाराष्ट्राचा मॅप देखील काढून झालेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये मी काय काय टाकलंय: जिरा, मोहरी आणि तेल आणि लसूण गार्लिकची पेस्ट. आणि आता हिरव्या मिरच्या टाकूया आपण त्यामध्ये. एकदम नूब आहे भाई, मी पहिल्यांदाच करतोय. ओ भाई साहब, हे मस्त आता फ्राय करून घेऊया आपण. आणि मित्रांनो, इकडे आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे. हे बघा, चांगली शिजवून घेतली मी इकडे डाळ. ओ भाई साहब, मला प्राऊड होतं. थोडं खाली जळालं असं वाटतंय मला. ओ भाई, खाली चिपकलंय, तर स्मेल येतोय. तर वरचीच आपण डाळ घेऊया. आता मी ते डाळीची फोडणी केली, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो. मला काहीच आयडिया नाही काय होणार आहे पुढे. नूब, लेट्स गो. आणि मग आता ही सगळी डाळ आपण त्यामध्ये टाकूया. लगेच तडका द्यायचा होता, मी पाणी नव्हतं टाकायला पाहिजे, डायरेक्ट डाळ टाकायला पाहिजे. मम्मी सॉरी, जर तू हा ब्लॉग बघत असशील तर मी एवढी डाळ वेस्ट घालवली आहे कारण चिपकली आहे ती खाली. बघा, मम्मी मला ओरडणार आहे बाई मजबूत. त्यामध्ये पाणी टाकून ठेवतो म्हणजे धुताना जरा लगेच निघेल ते. मित्रांनो, डाळीसारखा रंग तर आलाय, पण चव कशी आहे ते आपल्याला खाऊनच कळेल. तर थोडं शिजून देऊया आपण याला मस्तपैकी. आता ती डाळ शिजेपर्यंत माझा हा जो महाराष्ट्राचा मॅप आहे हा कटआउट होईल मला असं वाटतंय. जोपर्यंत डाळ शिजतो तोपर्यंत मी हा कटआउट काढू शकतो. त्याला आपण हे कटिंग करायला घेऊया आपला हा महाराष्ट्राचा मॅप. मित्रांनो, फायनली आपली डाळ पूर्ण झालेली आहे मस्तपैकी घट्ट. आता आपण जेवून घेऊया. मित्रांनो, आता भात आणि डाळ रेडी झाली, आता मी जेवून घेतो. चला. मित्रांनो, फायनली आपला जो महाराष्ट्राचा नकाशा आहे तो एकदम परफेक्ट झाला. आणि बघा, एजेस मी जरा नीट त्यांना कटिंग करून घेतलेत.
आता कसलं सुंदर दिसतंय. याला मी डबल टेपच्या साह्याने इकडे या वॉलला असं लावायचा माझा विचार आहे. मित्रांनो फायनली आपण हे वॉलवरती एकदम मस्त डबल टेपच्या साह्याने चिपकून घेतलंय. आता तुम्ही बोलत असाल की सेंटरला का नाही लावलं, एकदम साईडला का लावलं, तर माझा विचार चालू आहे फ्युचरमध्ये आता मी जे पण असं काहीतरी बनवेल ते सगळं या वॉलवरती लावायचं, पूर्ण ही वॉल भरायची. त्यासाठी मी ते फक्त एका साईडला घेतलं आहे, महाराष्ट्र दिनाची आठवण. तर चला मित्रांनो, मी पहिले सगळं हा कचरा आहे ना हा सगळं साईडला करतो. म्हणजे हे सगळे कार्डबोर्डचे सनबोर्डचे पीसेस पडले ते सगळं उचलून घेतो. मित्रांनो फायनली तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपलं महाराष्ट्र दिनानिमित्ताचं मी आता हे महाराष्ट्राचा मॅप असं मागे लावलेला आहे. तर मी याच्यामध्ये पुढे जाऊन असं थोडं अजून ॲड करेल, जसं की मी आता कुठे ट्रिपला गेलो तर माझे फोटोज वगैरे, कुठे ट्रेकिंगला गेलो तर हा पूर्णचा तो मॅप असतो माहिती आहे का तुमचा ट्रॅव्हलिंगचा, तसा मला बनवायचं थोडं विचार आला डोक्यात. त्यामुळे मी बाजूची थोडी स्पेस रिकामी ठेवली. त्याचबरोबर मला आहे ना छोटा यूट्यूबचा लोगो पण ठेवायचा, असं टेबलवर ठेवायला एकदम भारी वाटेल ना तो. तर पुढे आपण बनवूया तो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की मला माझ्या मित्रांनी टांग दिलेली आहे. मला बोलले की आपण 7ला भेटूया, 7 वाजेपर्यंत वाट बघितली, नंतर बोलले 7:30ला भेटूया, तेव्हा पण वाट बघितली, नंतर बोलले की 8:30ला भेटूया. पण 8:30 नंतर कोणाचाच कॉल आला नाही. नंतर मी स्वतः त्यांना कॉल केला की काय झालं बाई, कुठे आहे, भेटायचं की नाही. तर नेहमीप्रमाणे उत्तर दिले की आज नको, उद्या भेटूया. तर आता खूप वाईट वाटतंय मित्रांनी असं टांग दिल्यामुळे. आता काय करणार.